नमस्ते. आज आपण नवीन विषयावरती बोलणार आहे. रोज संध्याकाळी डाव 500 पॉईंट 800 पॉईंट पडतोय, पण आपलं मार्केट पडत नाहीये. आपल्या टीव्हीच्या लोकांनी पण सांगितलं आहे की मार्केट खाली येईल, असं होईल तसं होईल, सगळ्या गोष्टी होतील, मार्केट खाली जाईल, मार्केट सपोर्ट लेवलला आहे, बँक निफ्टी सपोर्ट लेवलला आहे, पण मार्केट पडत नाहीये बघा आता. आणि आपण आपल्या SPIPच्या ग्रुपमध्ये सांगितलं होतं की 14 एप्रिलपर्यंत मार्केट खाली येणार नाही. 14 एप्रिल नंतर मार्केट खाली येऊ शकतं, 31 मे पर्यंत. आणि लोकांना अक्षरशः पाणी आठवेल एवढं मार्केट तुटेल. आता तुटत नाही त्याचं कारणच वेगळं आहे मार्केटचं. आणि आता आपण तुटणार सुद्धा नाहीये. एकतर मार्केट साईडवेज राहील किंवा मार्केट वरती जाईल. ह्या दोनच गोष्टी होणार. मार्केट वेळ खाणार, ऑप्शनचे प्रीमियम खाणार, ऑपरेटर प्रीमियम खाऊन शांत बसणार. सद्यस्थितीला आता मार्केटमध्ये काही न करणंच चांगलं आहे, कारण की आता शिव्यारिटी कशाचीच नाही आहे. आता तुम्हाला टीव्हीला न्यूज दाखवतात की बाबा इराणनं मागं घेतलं, इराणनं स्वल्प पूर्णविराम लावला युद्धावरती वगैरे, जे काय असेल ते XYZ, ज्या काय टीव्हीला न्यूज असेल त्या. पण तुम्हाला एक दिवस आत्ता म्हणजे 14 एप्रिल नंतर आपल्याला अशा गोष्टी बघायला मिळतील की सगळं व्यवस्थित चालू आहे आणि अचानकपणे संध्याकाळी युद्धाची न्यूज आली, अचानकपणे वॉर झाला, अचानकपणे मार्केट सेकंड डेला गॅप डाऊन ओपन झालं. आणि नुसतं गॅप डाऊन नाही, हेवी गॅप डाऊन ओपन झालं. आलं का लक्षात? ह्याच गोष्टी होणार आहेत. आपण पावसाच्या पण गोष्टी सांगितल्या आहेत की एप्रिल आणि मे मध्ये एवढा पाऊस पडणार की रस्त्यावरती लावलेल्या गाड्या सुद्धा वाहून जाणार. लोकांनी 2 वर्ष आपल्याला जेवढं घरात उपयोगी धान्यधुन्य आहे, ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या भरून ठेवता आल्या तर भरून ठेवा. त्या गोष्टी एवढ्या महाग होतील ना की आपण म्हणजे त्या जेमतेमच घ्याव्या लागतील आपल्याला, इथपर्यंत वेळ येईल. त्यामुळे थोडंसं अलर्ट राहा. मी सांगतोय त्या गोष्टी होत आहेत, इथून पाठीमागे झालेल्या आहेत, इथून पुढेही होतील, होण्याच्या शक्यता आहेत. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहील, ज्याचा त्याचा अभ्यास राहील. मी जो बघतोय गोष्टी, मी त्या गोष्टींचा अभ्यास करतोय, त्या गोष्टीनुसार मी ज्या प्रिडिक्शन केलेल्या आहेत त्या गोष्टी तर सगळ्या व्यवस्थित चालू आहेत असं मला वाटतंय. थोडंसं मार्केट आता अजून 1-1.5 महिना त्रास देणार आहे का, तर देणार आहे. काही न केलेलं बरं. ऑप्शनवाल्याने तर काहीच करू नये, स्पष्ट मत आहे माझं. थोडी शांती ठेवलेली बरं. कॅपिटल वाचवा. कॅपिटल वाचवलं तर ते कॅपिटल पुढे जाऊन तुम्हाला चांगलं काम करेल, तुमच्या ग्रोसाठी, आपल्या पोर्टफोलिओच्या ग्रोसाठी करेल. आलं का लक्षात? थोडासा विचार करा. गोष्टी मी जशा सांगितल्या तशा त्या पद्धतीनेच चालू आहेत. आज आहे तारीख 12 मार्च 2025. सकाळचे 9:25 झालेले आहेत. निफ्टी आता 16 पॉईंट प्लस आहे आणि बँक निफ्टी 250 पॉईंट प्लस आहे. काल रात्री डाव 450 पॉईंट मायनस होता, तरी पण आपण प्लस आहे बघा. आपण नाही जाणार मायनस, होऊ शकत नाही आता ही गोष्टी, असं मला अभ्यास म्हणतोय. बघूया काय होतंय. थँक्यू.